नमस्कार. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे म्हणजेच SECRच्या 2026च्या या महाभरतीच्या विश्लेषणात सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी ही खरोखरच एक मोठी आणि अतिशय सुलभ अशी संधी चालून आली आहे. आजच्या या सादरीकरणात आपण या भरतीची इत्थंभूत माहिती अगदी सोप्या आणि संवादात्मक भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडवता थेट मुख्य मुद्द्यांकडे वळूया. बरं, सर्वात आधी या आकड्याकडे नजर टाकूया. 1644 हा काही साधासुधा आकडा नाहीये. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणार्थी पदांसाठी उपलब्ध असलेल्या या एकूण रिक्त जागा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती निघणं ही तशी दुर्मिळच गोष्ट असते. त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे, हे नक्की. आता या भरतीची सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये? या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही प्रवेश परीक्षेच्या तणावाला सामोरं जाण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी खरं ऐकताय, कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा इथे नाहीये. आणि त्याहूनही मोठी बातमी म्हणजे यासाठी अर्ज फी 0 रुपये आहे. म्हणजेच कसलाही आर्थिक अडथळा इथे नाही. पूर्णपणे मोफत आणि कोणतीही परीक्षा न देता मिळणारी ही संधी म्हणजे अक्षरशः एक पर्वणीच आहे. विभाग 1 शैक्षणिक पात्रता आणि नियम. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक निकष नेमके काय आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूया. आणि हे चित्र अगदी स्पष्टपणे दर्शवतं की या पदासाठी 2 अनिवार्य अटी आहेत. एका बाजूला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा ITI प्रमाणपत्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ 10वी किंवा केवळ ITI चालणार नाही. या दोन्ही पात्रता पूर्ण करणं हीच यशाची पहिली पायरी आहे. एका अर्थाने हे दोन्ही निकष म्हणजे या भरतीचे 2 भक्कम स्तंभ आहेत. विभाग 2 वयोमर्यादा आणि सवलती. शैक्षणिक पात्रतेसोबतच वयाची अट आणि त्यात मिळणारी सूट समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. आता या माहितीमधली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयामध्ये नेमकी कशी सूट देण्यात आलीय ते इथे अगदी स्पष्ट होतं. 5 मे 2026 ही तारीख आधार मानून वयाची गणना केली जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 ते 24 वर्षे ही मूळ वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पण SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी या थेट 5 वर्षांची सवलत मिळतेय. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची विशेष सूट देण्यात आली आहे. यामुळे वयाची अट थोडी शिथिल होऊन अनेकांसाठी या भरतीचे दरवाजे सताळ उघडे झाले आहेत. आता साहजिकच प्रश्न पडतो तो मानधनाचा किंवा पगाराचा. एकदा का या पदावर निवड झाली की उमेदवारांना अधिकृत अप्रेंटिसशिप म्हणजे प्रशिक्षणार्थी नियमानुसार योग्य ते वेतन आणि भत्ते दिले जातील. हे मानधन प्रशिक्षण काळात आर्थिक पाठबळ देण्यास नक्कीच मदत करेल. थोडक्यात सांगायचं तर प्रत्यक्ष काम शिकत असतानाच कमवण्याची ही एक उत्तम सोय आहे. विभाग 3 अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा. आता आपण या भरतीचं महत्त्वाचं वेळापत्रक आणि प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. इथे वेळापत्रक अगदी स्पष्ट आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 मे 2026 पासून सुरू झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2026 आहे. ही एक अतिशय मर्यादित वेळेची खिडकी आहे. 4 जून या डेडलाईनकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणाच्या गर्दीची किंवा सर्व्हर डाऊन होण्याची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करणंच सर्वात शहाणपणाचं ठरेल. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज थेट बाद होतील. यासाठी अप्रेंटिसशिप इंडिया या भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाणं आवश्यक आहे. तिथे जाऊन संपूर्ण माहिती अचूक भरणं आणि ऑनलाईन अर्ज सबमिट करणं हीच एकमेव पद्धत आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी असली तरी ती काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. शेवटी हा एकच प्रश्न उरतो, अशी ही चालून आलेली सुवर्ण संधी कोण बरं गमावेल? तब्बल 1644 जागा, कोणतीही कठीण परीक्षा नाही आणि 0 अर्ज फी. भारतीय रेल्वेसारख्या भव्य आणि प्रतिष्ठित संस्थेत करिअरची सुरुवात करण्यासाठी याहून चांगला पर्याय असूच शकत नाही, नाही का? नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्की पोहोचायला हवी. त्यामुळे अजिबात वेळ न दवडवता त्वरित कृती करणं आणि या महाभरतीचा पुरेपूर लाभ घेणं हेच आता सर्वात महत्त्वाचं आहे.